कुर्ल्यामध्ये पोलिसांना सापडला हल्लेखोर रोशन। मुंबईच्या लोकलमधील हल्लेखोराची ओळख पटली। रोशन सुवर्णा निघाला मयंक लोहारचा मारेकरी। लोहार कुटुंबाचे अश्रू थांबेनात। पोटच्या लेकराला गमावल्यानं आईचा टाहो। चेतन सोबतचे सियाचे प्रेम प्रकरण दडवून ठेवलं। अग्रवाल कुटुंबाचा गंभीर आरोप। मुंबईत बुधवारी रात्री पुन्हा जोरदार पावसाची शक्यता। मुंबईकरांना सतर्क राहण्याच्या सूचना। सखल भागात पहिल्या पावसात पाणी तुंबलं। पाणी तुंबल्यानं मुंबई मंदावली। गटारे उघडे असल्यानं जीवाला घोर। महापौरांसमोरच कर्मचारी गटारात पडला। नालेसफाईचे दावे खोटे। मुंबई तुंबल्यानं संजय राऊतांचा आरोप। मुंबईच्या नालेसफाईचे दावे ठरले फोल। सत्ताधाऱ्यांचा फक्त विरोधकांवर हल्लाबोल। उत्सवाआधीच बाप्पा पाण्यात। पेणच्या गणेश मूर्ती शाळांमध्ये घुसलं पाणी। पंढरीची वारी डीजे मुक्त करा। मुख्यमंत्र्यांचा वारकऱ्यांना आग्रह। गचाळ मराठी बोलण्याची जबाबदारी कनिष्ठांवर। नार्वेकरांनी दिलगिरी व्यक्त करताना स्वतःला ठरवलं निर्दोष। हे नार्वेकर नाहीत तर नॉर्वेकर। संजय राऊतांची टीका। घुले प्रकरणात सोनावणेंच्या मुलाचं नाव। खासदार बजरंग सोनावणे संतापले। सर्वधर्म समभाव हे जगातील सर्वात मोठं खोटं वाक्य। हबप संग्राम बापू भंडारे यांचं वादग्रस्त वक्तव्य। बीडमधील विलास घुले खून प्रकरणी गंभीर गुन्हा। आरोपींविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव। पराभवाची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल। महाविकास आघाडीची 99 मतं फुटल्याचं स्पष्ट। राणेंनी थोपटली ठाकरेंची पाठ। विधान भवनात राणे ठाकरे आमने सामने। मुंबईत महाविकास आघाडीच्या आमदारांचं मंथन। विधान परिषदेचे 59 पैकी 35 आमदार बैठकीला हजर। फाटाफुटीवर ठाकरेंचा आक्षेप कायम। सभापती ओम बिर्लांकडे तक्रारीला पोहोचले सावंत आणि देसाई। सोयगावच्या जरंडीमध्ये नदी नाले फुगले। अचानक धोधो पाऊस बरसल्यानं उडाली दैना। अमरावतीत पावसाचा हाहाकार। इरविन चौक ते राजकमल रस्ता जलमय। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। कोलकात्यात बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचं छत कोसळलं। ढिगाऱ्याखाली 50 जण अडकल्याची भीती। अरुणाचल प्रदेशामध्ये पावसाचा रुद्रावतार। अनेक गावं पाण्याखाली। मुख्य महामार्गावरील पूलही गेला वाहून।